यासाठी मी 3 कार्ड काढेन, म्हणजे 3 कार्डचं ऑप्शन असेल. 1 2 3 नंबर दिलेला असेल. बरोबर. मग ज्याला जो प्रॉब्लेम आता त्रास देतो तो प्रॉब्लेम स्वतःचा डोक्यात ठेवायचा आहे आणि यावर मला मार्गदर्शन हवंय हे ठेवून त्यांना 1 2 किंवा 3 एकच त्यातलं निवडायचं आहे. आणि आज इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज आपण लाईव्ह तुमचं प्रेडिक्शन करणार आहे. जो व्यक्ती हा व्हिडिओ बघतोय त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेडिक्शन आज मॅम करणार आहे. तुम्हाला फक्त कमेंट करायची आहे काही आणि त्या कमेंटने तुमचं अचूक प्रेडिक्शन होऊन जाईल. समजा एखाद्याचं लग्न होत नाही, का होत नाहीये, किंवा मला करिअर ऑप्शन भरपूर आहेत, मी कुठलं ऑप्शन चूज करू, ओके, किंवा माझ्या आयुष्यात आता काय चाललंय मला कळत नाहीये, मी कुठल्या डिरेक्शनला जाऊ, किंवा रिलेशनशिपमध्ये मला सारखे फसवणारेच लोक काय येतात, किंवा मी मॅरिड आहे, माझ्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आहे, माहीत नाही मला अट्रॅक्शन वाटतं, म्हणजे मी खरंच रिस्पॉन्ड करू की नाही, आणि मला तिथे कम्फर्टेबल वाटतं पण माझ्या बायकोशी माझं पटत नाही. करिअर आणि फायनान्स या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात. बरोबर. मग फायनान्शियल ब्लॉकेज तुमचे काय आहेत, कशामुळे आले, आत्ताचे आहेत, स्वतः माइंडने बनवलेले आहेत. 1 नंबर ज्यांनी चूज केलेला आहे तर त्यांच्यासाठी कार्ड आलेला आहे ऑर्डिनरीनेस. आता ज्यांनी 2 नंबर चूज केले सध्या त्यांना काहीतरी सूचक स्वप्न पडत असणार आहेत आणि पहाटे सुद्धा त्यांना जाग येत असेल 3 ते 5च्या दरम्यान. स्वप्नात पाणी दिसणं किंवा आपण हवेत उडतोय हे अशा प्रकारचे स्वप्न त्यांना पडत असणार आहेत. ज्यांनी 3 नंबर चूज केलेला आहे त्यांच्यासाठी कार्ड आहे अलोननेस आणि हे मेजर अरकाना आहे. मेजर अरकाना म्हणजे इंटेन्शन काय आहे, म्हणजे एखादी व्यक्ती समजा तुम्हाला फसवते, मग ते फसवण्यामागचं इंटेन्शन त्याचं काय आहे, नेमकं त्याला काय साध्य करायचं हे अगदी क्लिअर उत्तर देतात कार्ड. आता जे क्लायंट होते त्यांचं तसंच झालं. काही दिवस गेले आणि मग मला मेसेज आला की नाही मॅम तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर आहे आणि त्या व्यक्तीचं खरं दुसरीकडे अफेअर आहे. आणि हेच सबकॉन्शियस माइंड रीड करतात कार्ड्स. करेक्ट. आणि माझं रीडिंग ब्लंट असतं, मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगते, मला रीडिंग करता येत नाही, जे जसं येईल ते तसं येईल असतं. आत्ता वाईट वाटतं ऐकताना पण फ्युचरमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो. कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे रीडिंग जेव्हा येतात तेव्हा या घटना होतात. तू सांगते लोक दोघे मॅरिड असतात आणि एकमेकाच्या पाठीमागे दोघे माझ्याचकडे रीडिंग येतात, असंही होतं. आता आपण ऑडियन्सचं प्रेडिक्शन केलं, आता मला एक रिक्वेस्ट आहे की आता मला माझं प्रेडिक्शन पाहिजे. हो ऑफकोर्स होतच ते तसं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो आज आपल्यासोबत आहे डॉक्टर ज्योती मॅम. आजचा आपला टॉपिक आहे थोडासा इंटरेस्टिंग आहे. आज आपण बोलणार आहे ओशो कार्ड्सवर, जे की जसे टॅरोट कार्ड्सवर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे त्यासारखेच ओशो कार्ड्स असतात. प्रत्येक गोष्टीचा एक रिलेशन आहे एकमेकांमध्ये. आणि आज इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज आपण लाईव्ह तुमचं प्रेडिक्शन करणार आहे. जो व्यक्ती हा व्हिडिओ बघतोय त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेडिक्शन आज मॅम करणार आहे. तुम्हाला फक्त कमेंट करायची आहे काही आणि त्या कमेंटने तुमचं अचूक प्रेडिक्शन होऊन जाईल ओशो कार्ड्समुळे. तर सगळ्यात पहिले मॅम तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनवर पुन्हा एकदा. थँक्यू. परत एकदा मलाही कार्ड्सच्या माध्यमातून भेटायला मिळते, खूप आनंदाची गोष्ट आहे. तर मॅम ओशो कार्ड्स बद्दल जर बोलायचं झालं तर कार्ड्स काय काय सांगू शकता एखाद्याच्या लाईफ बद्दल? कार्ड्स त्याला लिमिटेशन नाही. समजा एखाद्याचं लग्न होत नाही, का होत नाहीये, किंवा मला करिअर ऑप्शन भरपूर आहेत, मी कुठलं ऑप्शन चूज करू, ओके, किंवा माझ्या आयुष्यात आता काय चाललंय मला कळत नाहीये, मी कुठल्या डिरेक्शनला जाऊ, किंवा रिलेशनशिपमध्ये मला सारखे फसवणारेच लोक काय येतात, किंवा मी मॅरिड आहे, माझ्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आहे, माहीत नाही मला अट्रॅक्शन वाटतं, म्हणजे मी खरंच रिस्पॉन्ड करू की नाही करू, किंवा माझं ऑलरेडी कोणासोबत रिलेशनशिप आहे आणि मला तिथे कम्फर्टेबल वाटतं पण माझ्या बायकोशी माझं पटत नाही, मग हे नेमकं काय आहे, मला काय केलं पाहिजे, किंवा माझ्या मुलांशी माझं पटत नाही, किंवा माझा सोल पर्पज काय, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी कोण आहे नेमकं, माझी स्पिरिच्युअल जर्नी कुठवर आलेली आहे, मी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे का, माझे गुरु कुठे आहेत, कोण आहेत, मला काय करावं लागेल, किंवा आत्ताच्या माझ्या आयुष्यासाठी मला काय जाणून घेणं गरजेचं आहे एकंदरीतपणे. असे कुठलेही, किंवा अगदी आपल्या घरी पेट्स आहेत, आपल्याला समजा ॲनिमल कम्युनिकेशन येत नाही, तिथे आपण टॅरो कार्ड्सच्या मध्ये जाणून शकतो की त्याला काय सांगायचं आहे. ओके मॅम, पैशांच्या रिलेटेड पण टॅरो कार्ड्स कसे? करिअर आणि फायनान्स या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात. बरोबर. मग फायनान्शियल ब्लॉकेज तुमचे काय आहेत, कशामुळे आले, आत्ताचे आहेत, स्वतः माइंडने बनवलेले आहेत, पास्ट लाईफचे आहेत, की
इतर कुठली एक्सटर्नल एनर्जीचा इम्पॅक्ट आहे, जसं ब्लॅक मॅजिक आहे किंवा असं काही आहे, तेही त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात टॅरोट कार्ड म्हणून. बरोबर. तर मॅम ओशो कार्ड्स हे टॅरोट कार्ड्स पेक्षा वेगळे आहेत का? वेगळे असं नाही. मेन जो डेक येतो आपला रायडरवेट, हा जो डेक असतो हा युनिव्हर्सली हाच ओरिजिनल टॅरो डेक आहे. यालाच बेस मानून त्यानुसार ओशो जे स्पिरिच्युअल गुरु आहेत वर्ल्ड वाईड, त्यांनी हा डेक बनवलेला आहे त्यांच्या एक्सपर्टीज नॉलेजनुसार. आणि प्रत्येक कार्डची एनर्जी डेकची वेगळी आहे. आता याची एनर्जी वेगळी आहे. भले हे रायडरवेट ओरिजिनल डेकवरूनच बनवलेले आहेत बेस मानून, पण याची एनर्जी वेगळी आहे, याची उत्तरं वेगळ्या प्रकारे मिळतात. आणि जसं की ओशो हे स्वतः स्पिरिच्युअल गुरु आहे, त्यामुळे त्यांच्या एनर्जीज ऑफकोर्स मार्गदर्शन हे त्यांच्याकडून येणार असेल. त्यामुळे हे कसं यूज होतं, म्हणजे आता मी ऍज अ क्लायंट तुमच्याकडे आलो, मग मी पैशांचा प्रॉब्लेम घेऊन आलो, ज्योती मॅम मला पैशांचा इश्यू येतोय, मी पैसे कमवू शकत नाही किंवा माझ्यावर कर्ज आहे, तर मग तुम्ही मला याच्यातून एक कार्ड पिक करायला लावाल? नाही, सगळ्यात महत्वाचं टॅरो कार्ड मध्ये तुमचा प्रश्न व्यवस्थितपणे फ्रेम केलेला पाहिजे. सगळ्यात मोठा ब्लॉकेज तो असतो की आपल्याला प्रश्न फ्रेम करता येत नाही. म्हणजे आता तुम्ही सिच्युएशन सांगितली मला, पण प्रश्न काय आहे? फिनान्शियल इश्यूज आहेत, काय आहेत नेमके? म्हणजे पैसे येत नाहीत, टिकत नाहीत, किंवा चुकीच्या ठिकाणी ते खर्च होतात. बरोबर. हा प्रश्न ते माहिती पाहिजे. तर मग मग तुम्ही जेवढा प्रश्न क्लिअर विचाराल उत्तर तेवढं क्लिअर. ओके. आणि इथेच प्रॉब्लेम होतो टॅरो कार्ड घेताना, की आपण प्रश्न क्लिअर विचारत नाही. म्हणजे जनरलाइज प्रश्न विचारू नका की माझं अभ्यासात मन लागत नाही, पण तुझं कोणत्या सब्जेक्ट मध्ये मन लागत, बरोबर, मॅथ्स जमत नाही तुला की सायन्स जमत नाही. एक्झॅक्ट. मग मॅम समजा आलं कुणी आणि एकाने पर्टिक्युलर प्रश्न पण विचारला, मग तुम्ही त्याला पिक करायला लावाल कार्ड? म्हणजे हे जसं कार्ड मी बाकी जसं ऑनलाईन सांगते तसंच हेही ऑनलाईन आहे. मी माझ्या कार्ड्सना कोणाला टच करू देत नाही, माझ्या घरच्यांनाही मी अलाउ करत नाही, कारण ते माझ्या एनर्जीशी ट्यून केलेले आहेत. त्यामुळे मी रिडिंग करते, कार्डही मीच काढते, पण आधी त्यांचा प्रश्न पाहिजे आणि त्यानुसार रिडिंग दिलं जातं त्यांना. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. बरोबर आहे. की एखादा प्रॉब्लेम काय आहे किंवा कशामुळे आलाय तो, त्याच्यासाठी यांचं काय चुकतंय, करेक्ट, ते सुधारण्यासाठी काय करावं लागेल, किंवा ही परिस्थिती सुधारण्याचे चान्सेस कुठवर आहेत, कशा प्रकारे आहेत, ओके, आणि अजून अडथळे काय काय कशा प्रकारचे येऊ शकतात, हे सगळं आणि मग त्यानुसार रेमेडीज सजेस्ट केल्या जातात. ओके. मग आता मॅम आपण जसं बोललो की आपण लाईव्ह कन्सल्टेशन देऊ, असं म्हणजे आज प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे इथं, तर तुम्ही सांगा कशी प्रोसेस असेल आपली? सगळ्यात आधी मी माझे कार्ड्स क्लिअर करून घेते शब्द करून, आणि प्रोसेस कशी असेल ते सांगते. म्हणजे जेवढे काही सबस्क्रायबर्स आहेत, जेवढे लोक हे व्हिडिओ बघणार आहेत, खूप जण आहेत, प्रत्येकाचे सिच्युएशन वेगळी, प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. बरोबर. पण आता आपण रिडिंग कशासाठी करणार आहे की आता तुमची जी काही परिस्थिती असेल आयुष्यात, त्या परिस्थितीवर तुम्हाला आता मार्गदर्शन काय हवंय, बरोबर, या प्रश्नाचं आपण पूर्ण सगळ्या जेवढे लोक आहेत तेवढे सगळ्यांसाठी उत्तर देणार आहोत. यासाठी मी 3 कार्ड काढेन, म्हणजे 3 कार्डचं ऑप्शन असेल, 1, 2, 3 नंबर दिलेला असेल. बरोबर. मग ज्याला जो प्रॉब्लेम आता त्रास देतो तो प्रॉब्लेम स्वतःचा डोक्यात ठेवायचा आहे आणि यावर मला मार्गदर्शन हवंय हे ठेवून त्यांना 1, 2 किंवा 3 एकच त्यातलं निवडायचं आहे. ओके. म्हणजे आता जे व्हिडिओ बघताय त्यांनी फक्त एक काम करायचं आहे, डोक्यामध्ये 1 नंबर कोणता तरी तुम्ही मेमराईज करा आणि तुमचा प्रॉब्लेम हे करा, 2 नंबर कमेंट करा. बरोबर. ओके, कमेंट. आणि मग त्या नंबरच्या कार्डचं जे मार्गदर्शन असेल ते त्यांना ऐकायचं आहे. राईट. म्हणजे मग आता तुम्ही मॅम 1 नंबरचं काढाल, 2 नंबरचं, 3चं, आणि तुम्ही 3 एक्सप्लेनेशन. ग्रेट. समजा एखाद्याचे मल्टिपल प्रॉब्लेम आहे, मग तो 1 आणि 2 असे दोन्ही नंबर पण चूज करू शकतो. राईट. प्रॉब्लेम जर वेगवेगळ्या कॅटेगरीतला. तर आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही कमेंट करा, आणि 1 मिनिटाच्या आतच मॅम आपल्याला आता सांगणार आहे. फक्त तुमची कमेंट आधी आली पाहिजे, म्हणजे बरोबर तुम्हाला ते मॅच होईल. जर तुमची कमेंट पडलेली नाही आहे तर ते तुमच्यासोबत मॅच नाही होणार. मॅम हे ऍक्च्युली मी आता क्लिन्झिंग करता येते, बरोबर? ओके.
डायरेक्टली 1 नंबर असं स्टार्ट करून येस मॅम. आता 1 नंबर ज्यांच्या कमेंट आल्या आहे त्यांच्यासाठी तर सगळ्यात आधी आपण बघू ज्यांनी 1 नंबर निवडलेला आहे प्रत्येकाचे सिच्युएशन प्रॉब्लेम्स वेगळे असतील, पण मार्गदर्शन आपल्या सिच्युएशन नुसारच येईल तर त्यानुसार घ्यायचं आहे. समजा एखाद्याला वेगळंही वाटू शकतं किंवा मॅच होत नाही असंही होऊ शकतं रेअर केसेसमध्ये, तर मग त्या केसेसमध्ये ओळखून जायचं की मी निवडलेलं कार्ड हे माझ्यासाठी नव्हतं. त्या केसमध्ये ते दुसऱ्या नंबरचं कार्ड मग चूज करू शकतात पूर्ण. येस, पण आधी आता या पूर्ण पिरियड मध्ये तुम्ही कमेंट करा तरच ते मॅच होईल. बरोबर आहे. बरोबर. एक नंबर ज्यांनी चूज केलेला आहे तर त्यांच्यासाठी कार्ड आलेला आहे ऑर्डिनरीनेस. ओके. आता हे मायनर आर्कानाचं कार्ड आहे. म्हणजे 2 कॅटेगरीज असतात, मेजर आणि मायनर. मायनर म्हणजे आपलं डे टू डेज ऍक्टिव्हिटी, म्हणजे मला ऑफिसला जायचंय, जेवण करायचं आहे, झोपायचं आहे, अभ्यास आहे. आणि मेजर म्हणजे आयुष्यातल्या मेजर घटना, लग्न आहे, जॉब लागणं आहे, मुलांचा जन्म आहे किंवा काहीतरी मेजर अचिव्हमेंट की स्पिरिच्युअल अवेकनिंग, हे मेजरमध्ये येतात. आता हे मायनर आर्कान आहे ऑर्डिनरीनेस. तर इथे ज्यांनी हे कार्ड निवडलेलं आहे, ज्यांनी 1 नंबर निवडला, 1 नंबरचं जे कार्ड आहे ते ऑर्डिनरीनेस, इथे सिच्युएशन ही तुम्हाला काय आली, प्रॉब्लेम्स का आलेत, तुमचे एफर्ट्स खूप कमी आहेत, कुठेतरी टाळाटाळ झालेली आहे आणि कम्फर्ट झोन आलेला आहे. बरोबर. प्रयत्न खूप कमी झालेले आहेत आणि ज्या पद्धतीचं त्यांचं काम आहे ते खूप मोठं आहे, खूप वेळ लागणार आहे आणि खूप कष्ट एक्सपेक्टेड आहेत. ओके. आणि जे झालेलं नाहीये. मायनर म्हणजे ते त्याच्यात. आणि थोडंसं कष्ट केल्यानंतर ते रिलॅक्स झालेत की नाही बाबा तो होऊन जाईल. जसं की बिझनेस स्टार्ट केलाय, थोडासा सेल झालं, लगेच रिलॅक्सेशन आलं नाही, त्यामुळे ब्लॉकेज तयार आहे. फिनान्शियल ब्लॉकेज येते ज्यांनी कोणी ओके कार्ड निवडले, मेजर फिनान्शियल ब्लॉकेज आहे, लोन्स असणार आहेत त्या लोकांना. आणि खूप साऱ्या लोकांची एकतर शनिदेवांची 7.5 चालू आहे ज्यांनी हे कार्ड निवडले, किंवा शनिदेवांची महादशा चालू आहे आणि एकटे पडलेत त्या आयुष्यात, म्हणजे फॅमिली फ्रेंड सगळे सोडून गेलेत त्यांना. इमोशनली पण खूप हर्ट झालेत, खूप म्हणजे खूप हर्ट आहेत एकदम. कुणी नाहीये त्यांच्याकडे शेअर करण्यासाठी, बोलण्यासाठी. ही त्यांची सिच्युएशन आहे. 1 नंबर ज्यांनी कमेंट केली त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी यातून गायडन्स हाच आहे की आळस झटकायचा आहे, वेट पण वाढलेला दिसते मला, हेल्थ खराब झाली आहे खूप. मार्गदर्शन हेच आहे, उठायचं आहे, एकट्याने काम करायचं आहे, कोणी येणार नाहीये मदतीला. बरोबर. आणि कम्फर्ट झोन तोडायचं आहे. राईट. नाही केलं परिस्थिती अजून बिकट होत जाईल. ज्यांनी 1 नंबर कमेंट केलेला आहे तुमच्यासाठी हे होतं, एक गायडन्स पण दिलाय मॅमनी की आळस झटका, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप चांगली प्रगती करू शकाल. मॅम पण सक्सेस मिळेल या लोकांना, पण कष्ट खूप कष्ट खूप आहे. एक्झॅक्टली. आणि जेवढं जसं कर्म, थोडक्यात जसं कर्म करतील तसे रिटर्न्स मिळणार आहेत. ओके. जास्त कष्ट घेतलेत ऑफकोर्स त्याचे रिटर्न्स मिळतील, जास्त भले स्लो मिळतील पण कन्फर्म मिळतील. राईट. तर आता 2 आणि 3 नंबर बाकी आहे. अजूनपर्यंत पण जर कोणी कमेंट केलेली नसेल तर तुम्ही आता कमेंट करू शकतात. आणि 2 आणि 3 या 2 नंबर पैकीच आता कमेंट करा, कारण 1 नंबर ऑलरेडी मॅमने सांगून दिलेला आहे. तुमच्या मनात जोही प्रश्न आहे किंवा जीही अडचण आहे ती मनात ठेवा आणि मग कमेंट करा. विदाऊट प्रश्न मनात ठेवता कमेंट करू नका आणि बघा मग चमत्कार करा. चला, ज्यांनी 2 नंबर चूज केले त्यांच्यासाठी कार्ड आलेला आहे मुवमेंट टू मुवमेंट. आता याच्या नंबर बघितलं तर 2च लिहिलेला आहे ते पण. आणि ड्युअल मॅन्डेट झाले ते लोक, म्हणजे आता खूप कन्फ्युजन मध्ये आहे, क्लॅरिटी नाहीये कुठल्याही गोष्टीची, कन्फ्युज्ड आहेत, मी नेमकं काय करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ. कदाचित हे लोक मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम मध्ये आहेत, म्हणजे डिवोर्स घेऊ की नको, कारण सिच्युएशन आता मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे त्यांना. आणि फिनान्शियल प्रॉब्लेम इथेही आहेत. यांचं इन्कम चालू आहे, थोडं थोडं चालू आहे, पण चॅलेंजेस आहेत, इन्कम व्यवस्थित येत नाही आणि काहीतरी रिस्की कामाने हातात घेतले आता. म्हणजे जसं ट्रेडिंग आहे की जिथे तुम्हाला भरोसा नाहीये काय होणार आहे पुढे जाऊन, तसं काहीतरी रिस्की घेतलंय हातात. आणि कदाचित यांना मोठी जंप मारायची एकदम, पण हे रिस्की आहे, त्यांना करायचं नाहीये. एकदम मोठी जंप मारायची नाही, पडतील, खूप बेकार खाली पडतील. आणि या नंबरचे जे आता ज्यांनी 2 नंबर चूज केले, सध्या त्यांना काहीतरी सूचक स्वप्न पडत असणार आहेत आणि पहाटे सुद्धा त्यांना जाग येत असेल 3 ते 5च्या दरम्यान.
आणि ते खूप स्वतःला असं डिस्कम्फर्ट फील करतात स्वतःला, की काहीतरी चुकतंय माझ्या आयुष्यात, काहीतरी झालंय. ओके. स्वप्नात पाणी दिसणं किंवा आपण हवेत उडतोय, हे अशा प्रकारचे स्वप्न त्यांना पडत असणार आहेत. आणि जर काही महत्वाचं काम त्यांनी हातात घेतलंय तर एकदम पूर्णच म्हणजे पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवर उडी मारायची नाहीये, हळूहळू ग्रो करायचं आहे. समजा कुठे इन्व्हेस्ट जरी करायचे असतील तर अमाऊंट छोटी इन्व्हेस्ट करायची आहे. ओके. इथे हेही लोक एकटे पडलेले आहेत. मे बी ते कोणाचा डिवोर्स झालेला असेल, ब्रेकअप, सेपरेशन असं काहीतरी झालंय. इमोशनली सफरिंग मध्येच आहेत हे पण लोक, पण हे दाखवत नाहीयेत. ओके. हाईड करतात ते. बरोबर. हे 2 नंबरच्या कार्डचं आहे. मग या लोकांना तुम्ही काय सांगाल, सजेशन काय द्याल? एक तर ड्युअल ते काढून टाका. कुठली तरी एक बाजू पकडायची. आपण 2 नाव्यात पाय ठेवून प्रवास करू शकत नाही. बरोबर. एक तर रिस्क ऑलरेडी घेतली आहे तुम्ही, काहीतरी रिस्की करताय, मग ठीक आहे, एक कशावर जर विश्वास ठेवायचा आहे त्यालाच या गोष्टीला घेऊन ती गोष्ट करा. बरोबर आहे. 2 गोष्टी एका वेळी आपण नाही. 2 दगडांवर पाय नका ठेवा, एकाच गोष्टीवर ठेवा आणि ती करा. सोबत त्यांच्या कोणीतरी डाऊटफुल व्यक्ती आहे की जी त्यांना फसवू शकते. फसवू शकते आणि सोबत विश्वासू व्यक्ती म्हणून राहते, पण मे बी तीच घात करू शकते त्यांना. त्यामुळे इकडेही लक्ष देणं त्यांना गरजेचं आहे. येस. तर आता तर मी तुम्हाला बोलणार नाही, कमेंट करा, कारण 3 नंबर लास्ट नंबर आहे आपला, ज्यांनी केलंय आतापर्यंत. ज्यांनी 3 नंबर चूज केलेला आहे त्यांच्यासाठी कार्ड आहे अलोननेस, आणि हे मेजर अरकाना आहे. मेजर अरकाना म्हणजे जसं मी सांगितलं की आयुष्यातल्या अशा घटना की ज्या आपण टाळू शकत नाही, घडणार आहे तर ती घडणारच, काही करा. हो. मेजर अरकाना आणि त्याचा जो टाइम पिरियड असतो तो जास्त असतो. म्हणजे मायनर अरकानाचे जे कार्ड आहेत ते तुमची 1 दिवसाची एनर्जी, 2 दिवसाची एनर्जी, फार तर 3 दिवस खूप झाले किंवा आठवडा. याची एनर्जी मात्र मेजर अरकानाची 3-3, 4-4 महिनेपर्यंत राहतेच आहे. आणि ते लेसन म्हणून येतात. जर या एनर्जीतून तुम्ही लेसन नाही घेतला, बाहेर नाही निघाला, ते कंटिन्यू तीच एनर्जी राहील, बाहेर नाही निघणार तुम्ही त्या सिच्युएशन अडकून जा. हो. आणि हे जसं आता मेजर अरकाना आहे, याच्यावर जसं लिहिलंय अलोननेस. आता हे लोक ही एकटे पडलेले आहेत आणि मोस्टली हे लोक स्पिरिच्युअल आहेत, म्हणजे मेडिटेशन करणं आहे किंवा काहीतरी मंत्र जाप करणं. आणि एज एकतर जास्त असू शकतं लोकांचं किंवा मेंटली खूप मॅच्युअर आहेत. त्यांना आता विशेष इंटरेस्ट वाटत नाही भौतिक जगात. फॅमिली, मुलं, लग्न, खूप पैसे कमवायचे यात इंटरेस्ट राहिलेला नाहीये लोकांना. बरोबर. आणि काही जण तर सगळं काढून पण घेतलेले कोणीतरी, म्हणजे त्यांच्याकडून पैसे हे राहून पैसे म्हणजे सगळंच, म्हणजे त्यांच्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आता. ओके. फॅमिली निघून गेलीये, पैसे, प्रॉपर्टी सगळं. आणि इथे डार्क एनर्जीचा, ब्लॅक मॅजिक सारखा वापर केलेला असू शकतो ज्यांनी 3 नंबर चूज केले. कोणी फिमेल पर्सनॅलिटी आहे ज्यांनी हे सगळं केलेलं असू शकतं, की प्रॉपर्टी काढून घेतली, म्हणजे अगदी दयनीय अवस्था माणसाची, आरोग्य पण खराब झाले, काहीच नाही राहिलं हातात, अशी परिस्थिती दिसते. मग आता इथे यांना मार्गदर्शन हेच आहे, अध्यात्म. जेवढं तुम्हाला एकांतवास दिलेला आहे तो काही पर्पजने दिलेला आहे, त्याचा तुम्हाला चांगला वापर करायचा आहे. चांगला वापर म्हणजे ठीक आहे, जे घडलंय ते स्वतःच्या कर्माने घडले. ओके. एकतर हे मान्य करायचं. दुसरी गोष्ट, एकांतातच राहायचं आहे तुम्हाला. बोलणं इतरांशी कमी करा, मेडिटेट करा, विचार करत जायचंय स्वतःचा सगळ्यापर्यंत की मी कुठून सुरुवात केली होती, मी खरंच सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज व्यवस्थित वापरल्या का, बरोबर, हे चेक करत जायचं. किंवा मी नेमकं कोण आहे, इतकी वर्ष मी इथे येऊन काय केलंय, बरोबर, म्हणजे हे असं सगळं लुटून जाण्यासाठी माझा फक्त जन्म झाला होता का, करेक्ट, की माझा दुसरा काही स्पिरिच्युअल गोल आहे, अजून काही ग्रोथ करायचे, मोक्ष मिळवायच्यासाठी. तर हे सगळं त्यांच्यासाठी गायडन्स आहे. या गोष्टी जरा कराव्या लागतात आणि हे अवघड आहे खूप. जितकं जमेल तेवढं शांततेत राहायचं आहे, कोणाशी वाद घालायचा नाही. हे मॅरिड कपल पण असू शकतात जिथे बायको भांडखोर आहे आणि त्यांचा जो नवरा असेल ते रिडिंग बघतील, त्यांची अवस्था वाईट आहे जे झाली आहे, ज्यांनी 3 नंबर कमेंट केलं. बरोबर. मे बी ते फिनान्शियल डिफरन्सेस पण असतील त्यांच्या वाईफ आणि हजबंड मध्ये. जे वाईफ एकदम फिनान्शियली अबंडंट फॅमिली मधून आहे आणि यांची कंडिशन आता तशी नाही, म्हणून मग त्यांच्यात ते प्रॉब्लेम्स, अपेक्षा खूप आहेत, हे पाहिजे ते पाहिजे. ओके. किंवा मग कोणी काही दाखवलं, कुठे व्हिडिओत बघितलं मला हे असंच पाहिजे, अशा डिमांडिंग वाईफ असू शकतात ते ज्यांनी 3 नंबर चूज केलेला. आणि हा फेज संपत आलाय, पण हे आता मी जे काही गायडन्स सांगितलेलं आहे
स्पिरिच्युअल वेने तुम्हाला जायचं आहे, बरोबर. ते तुम्ही केलात, हा फेज संपेल, कारण तो संपत आलाय. कारण हे लोक खूप दिवसापासून त्रासात आहेत. यांचा एक पिरियड चालू आहे कधीपासून, पण आता तुमचे चांगले दिवस पण येणार. येस, राईट. आणि कदाचित ते एक आशा, होप म्हणूनच हे रिडिंग त्यांच्या समोर आणलं गेलेलं आहे, बरोबर, की ते थकले जातात, सगळी कॅपॅसिटी संपली, मी नाही काय करू शकत. पण युनिव्हर्स त्यांना हेच सांगतोय की होप सोडू नका, अजूनही तुमच्या हातात ही वेळ येऊ शकते, फक्त तुम्हाला थोडंसं काम करण्याची गरज आहे. ओके, राईट. हे थोडंसं टफ आहे, समजताना अवघड सुद्धा जाऊ शकतं, पण मग कदाचित रिपीटेडली ते ऐकावं लागेल. हो, करेक्ट. कारण 3 नंबरचं खूप वेगळं आलेलं आहे. हो, जरा हे कार्ड थोडंसं डेंजरस आहे का, म्हणजे जास्त दिवस त्यांचा तो स्ट्रगल चालू असतो, असं तसं. तर असंच मॅनकडे जर कुणी गेलं तर, किंवा म्हणजे ऑनलाईन कन्सल्ट केलं तर, त्या व्हिडिओ कॉलवर वगैरे किंवा गुगल मीटवर एक कार्ड काढून मग त्यांच्याबद्दल पूर्ण एक प्रॉपर त्यांचं कन्सल्टेशन करत असतात. नाही, जर लाईव्ह अशा प्रकारचं असेल तर त्याचे फीज वगैरे वाढते, जास्त असते. ऑनलाईन बुकिंग केलं की तुम्हाला रिडिंग ऑडिओ फॉर्म मध्ये मिळेल. ऑडिओ फॉर्म मध्ये येऊन फक्त एवढंच असतं की प्रश्न तुमचे व्यवस्थित सांगा. प्रश्न व्यवस्थित नसेल तर उत्तर व्यवस्थित येत नाही. ओके, बरोबर. आतापर्यंत ओशो मध्ये जे आपलं डिस्कशन, म्हणजे आपण बोललो ऑफ द कॅमेरा, पण की रिलेशनशिप बद्दल जास्त हे येतात, तर तुमच्याकडे असे भरमसाठ उदाहरण आहे की किती काय. तर आपण याच गोष्टींवर जर बोलायला गेलं तर म्हणजे काही एक्झाम्पल द्यायचे झाले तुम्ही कसे द्या, आणि यांची लाईफ सुधारली पण केव्हा त्या गोष्टी. एक क्लायंट असे होते की म्हणजे जे खूप आधीपासून माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले, म्हणजे सोशल मीडियावरून कनेक्ट झाले, फेसबुकवरून मेसेज वगैरे केला, अजून अशी स्पेसिफिक सर्व्हिस घेतली नव्हती, पण त्यावेळी त्या डिवोर्सच्या प्रोसेसमध्ये होते क्लायंट ते, आणि खूप त्रासात होते, वाईट एनर्जीतून बाहेर आले होते, आणि तेव्हा माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि तेव्हा मला कळालं की म्हणजे त्याचा डिवोर्स झालेला नाहीये, पण नवऱ्याच्या घरी सासरी एवढा त्रास दिलेला आहे त्यांना, म्हणजे ते एक तर नवरा मल्टिपल रिलेशनशिपमध्ये आहे ऑलरेडी, आणि वरून या जी मुलगी आहे त्याच्यावर ब्लॅक मॅजिक सारखे बरेचसे अटेम्प्ट झालेले आहेत, खूप टॉर्चर केलेलं आहे, चांगले एज्युकेटेड लोक आहेत, मारहाण करणं, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. शेवटी ती मुलगी आपलं सगळं साहित्य, अगदी कपडे सुद्धा, सगळं साहित्य आपलं तिथेच टाकून ती शेवटी परत आली व्यवस्थित घरी. त्याच्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला, आणि मग रिडिंग वगैरे घेतलं नव्हतं अजून, जे मी वीकली रिडिंग देते त्यातून तिचं गाड्याचं घेणं वगैरे चालू होतं. आणि या दरम्यान तिला वाटलं की मी ट्विन फ्लेम आहे का. ट्विन फ्लेम जर आपण आपल्या ऑडियन्सला सांगू शकलो एक अर्ध्या मिनिटात, तर कारण आपण आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललोय, बट आज आपली ऑडियन्स पण नवी असू शकते, तर त्यांना तुम्ही जर 30 सेकंदात सांगा. ट्विन फ्लेम साठी टॅरो कार्ड हे एक बेस्ट वे आहे, म्हणजे सोपा आणि फास्ट तुम्हाला आन्सर देणारं माध्यम आहे. आकाशिक रेकॉर्डला वेळ लागतो, पण टॅरो कार्ड मधून पटकन क्लिअर होतात गोष्टी. ट्विन फ्लेम म्हणजे काय आहे की मोस्ट ऑफ द टाइम रोमॅन्टिक कपल आहे ते, मग दोघे सिंगल असू शकतात, दोघे मॅरिड आहेत, किंवा एकच मॅरिड आहे असंही असू शकतं. आणि एक 30s मध्ये त्यांची शक्यतो एकमेकांशी ओळख होते, कॉन्टॅक्ट होतो, सगळं छान चालतं, बबल फेज वगैरे 1 महिना असू शकतो किंवा 3 महिने, नंतर अचानक कॉन्टॅक्ट बंद होतो, ब्रेकअप होतं काहीतरी रिझननी, आणि कॉन्टॅक्ट बंद होतो. मग माणसाला प्रश्न पडतो की असं काय, म्हणजे एवढं सगळ्यांचं चांगलं कनेक्शन असताना एवढा प्रॉब्लेम का झाला, अचानक एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला गेला. आणि एक जी व्यक्ती कॉन्टॅक्ट बंद करते ती पळत राहते, ती पोचूच देत नाही दुसऱ्याला त्याच्यापर्यंत, आपले रस्ते स्वतःच बंद करून ठेवते, आणि जी मागे राहिलेली व्यक्ती त्याची अवस्था वाईट होऊन जाते की हा असं का करतोय व्यक्ती, माझं काय चुकलंय. बरोबर. जेणेकरून एक तर चूक त्याचीच असते, पळणाऱ्याचीच. मग त्यावेळी टॅरो कार्ड रिडिंग जर घेतलं, तिथे रिलेशनशिपची क्लॅरिटी येते. जर खरंच ट्विन फ्लेम आहे, म्हणजे ट्विन फ्लेम म्हणजे ते सोल कनेक्शन आहे, तुम्हाला कार्ड्स पण तशीच येतील की जे तुमची स्पिरिच्युअल जर्नी दाखवतील की तुम्ही ट्विन फ्लेम आहात. म्हणजेच ट्विन फ्लेम म्हणजे एकाच सोल मधले 2 एनर्जी आहेत, मस्क्युलिन आणि फेमिनिन, ते स्प्लिट झालेत, वेगवेगळ्या बॉडीमध्ये जन्म घेतलेला, वेगवेगळ्या वातावरणात, कास्ट वेगवेगळी असू शकते, देश वेगवेगळे असू शकतात, कसंही असू शकतं. आणि मॅम ते म्हणजे ऍक्च्युली असा कन्सेप्ट आहे का हा, की मागच्या जन्मांपासून ते एकच आत्मा होता तो, आणि या जन्मात आल्यावर ते स्प्लिट झाले. या जन्मात नाही, जेव्हा इन्कार्नेट झाला तेव्हापासून ते स्प्लिटच असतं. ओके, म्हणून त्यांना कनेक्टेड असतं एकमेकांशी असे. हो, टेलिपॅथिकली कनेक्टेड असतात ते, जसं मूवीज मध्ये दाखवतात ट्विन्स म्हणून, की एक इथे काहीतरी ऍक्शन करतो दुसऱ्याला ते जाणवतं. हे ऍक्च्युअल मध्ये होतं ट्विन फ्लेम्स मध्ये. समजा एक ट्विन फ्लेम जो कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, तो दुःखी आहे, तर दुसऱ्या ट्विन फ्लेमला विनाकारण रडायला येईल, तो रडतो, माहित नाही का रडतोय,
किंवा तो जर चिडलेला असेल तो राग याच्याकडे सुद्धा ट्रान्सफर होतो. हे सगळं कनेक्टेड असतात, जसं ट्विन्स मुलं जी असतात मग तसंच असतं. म्हणून ही जर्नी कशी आहे की जे सेपरेशन होतं तर तेव्हा स्वतःवर स्पिरिच्युअल काम करायचं आहे. म्हणजेच आपले जेवढे काही इंटरनल इश्यूज आहेत जे जन्मजन्मांतरीचे पण येऊन आले, फिनान्शियल ब्लॉकेज आहेत किंवा कोणाला भीती असते, कसली बोलण्याची भीती असते, कॅमेऱ्यासमोर जाण्याची भीती आहे किंवा ड्राईव्ह करण्याची भीती आहे किंवा काहीतरी शिकायचं होतं मी सोडून दिलंय, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू कराव्या लागतात. भीती काढून टाकायची आहे. जे जे काही राहिलंय, स्वतःला कुठे निग्लेक्ट केलंय आपण, स्वतःला इम्पॉर्टन्स दिलेलं नाही, आणि स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे तुमचे चक्रास अलाइन करायचे आहे. मग त्यावेळी युनिव्हर्स वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला देत जातो की कसं करायचं, तुला नेमकं काय करायचं. त्याला इनर वर्क हा शब्द आहे. ओके, तो कसा करायचा ते गाईड करत जातो. एक्झॅक्टली. मग मॅम आपण ते एक्झाम्पल कडे परत जर वळालो की, तर ते आपलं एक्झाम्पल चालू होतं की त्या लेडीचं, तर त्यांच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना सारखं वाटायचं की त्यांचा जो हस्बंड आहे तो माझा ट्विन फ्लेम आहे का. कारण जे ट्विन फ्लेम्स असतात त्यांना एकमेकांचे थॉट्स नॅचरली येत असतात. मग ते ड्रीम्समध्ये असेल किंवा कुठे सतत त्यांचं नाव दिसणं आहे किंवा 11-11 हा नंबर दिसणं आहे सतत, हे व्हायचं. पण मी सांगितलं होतं त्यांना ती व्यक्ती तुझी कार्मिक ट्विन फ्लेम नाहीये. पण ते खूप वेळ लागला त्यांना मान्य करायला, कारण ट्विन फ्लेम सारखेच सगळे सिम्पटम्स दिसतात पण ते नाहीये. मग हे सगळं चालू असताना अजून एक दुसरी व्यक्ती आयुष्यात येते त्यांच्या, जे त्यांचेच जुने मित्र आहेत, स्कूल फ्रेंड्स वगैरे आहेत. त्यांचाही डिवोर्स झालेला आहे आणि खूप चांगलं वागणं आधी यांच्याशी आहे. आत्ता जे क्लायंट होते खूप सपोर्टिव्ह आहे, मी खूप चांगला आहे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि एक वेळ अशी आली की त्यांनी तिला फोर्स करायला चालू झालं की आपण लग्न करायचं, मीच परफेक्ट आहे तुझ्यासाठी. आणि त्यांचं लग्न झालेलं होतं. हा, ते पण डिवोर्स आहे. ओके, दोन्ही डिवोर्स. मग दरम्यानच्या काळात मी यांना बरंच त्यांनी गायडन्स वगैरे फॉलो केला. ती स्मूथ होत चालली होती डिवोर्सची प्रोसेस. पण ही व्यक्ती मध्येच येऊन त्रास द्यायला लागली की माझेच लग्न करायचं, मीच परफेक्ट आहे. तर त्यावेळी त्यांनी टॅरो रिडिंग घेतलं. तर रिडिंग मधून मला हे मिळालं उत्तर की ती व्यक्ती खोटं बोलते, फेक आहे तो माणूस. ऑलरेडी त्याचे रिलेशनशिप दुसरीकडे आहेत आणि विनाकारण त्या मुलीला तो त्रास देतो, अडकवतो. आणि ते क्लायंट अशी आहे की मी जर सांगितलं फायनल मग ते नाही करणार. म्हणजे हे पण कळू शकतं मॅम. म्हणजे आता काही लोक रिलेशनशिप मध्ये, काही रिलेशनशिप अब्युझिव्ह असतात, काही वल्गर म्हणजे काय म्हणतो त्याला व्होकल अब्युझिव्ह असतात, या सगळ्या गोष्टी. तर हेही कळू शकतं. तुम्ही सांगू शकतात की या व्यक्ती तुझ्यासाठी बरोबर आहे, चुकीचं आहे. ऍक्युरेटली उत्तर आहे. ऍक्युरेटली तुम्ही येऊच सांगू शकतात. येस, बरोबर आहे. कारण त्या डोक्यात त्या व्यक्तीच्या काय चाललंय, इथपासून त्याचं ते काम करण्याचं इंटेन्शन काय आहे. म्हणजे एखादी व्यक्ती समजा तुम्हाला फसवते, ते फसवण्यामागचं इंटेन्शन त्याचं काय आहे, नेमकं त्याला काय साध्य करायचं, हेही अगदी क्लिअर उत्तर देतात कार्ड. आता जे क्लायंट होते त्यांचं तसंच झालं. काही दिवस गेले आणि मग मला मेसेज आला की नाही मॅम, तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर आहे आणि त्या व्यक्तीचं खरं दुसरीकडे अफेअर आहे. मग याच्यानंतर त्यांनी ते क्लिअर केलं. अवघड गेलं कारण ती व्यक्ती खूप त्रास देत होती. तिथे रेमेडीज वगैरे मी दिल्या, ते झालं, क्लिअर झालं. आणि रिडिंग करताना त्यांना हेही सांगितलं होतं की तुमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज होणार नाहीये. आणि आता म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी त्यांना छान स्थळ आलं दुसरं. त्यांनी परत कार्ड्सच्या माध्यमातूनच कन्सल्टेशन घेतलं, विचारलं की म्हणजे मुलगा तुमच्यासाठी चांगला आहे का नाही. हे अरेंज मॅरेज मध्ये पण तुम्ही मॅच मेकिंग आपण पत्रिकेचं करतो, बरोबर, कार्ड्सच्या माध्यमातून चेक केलं. हेही केसेस खूप येतात माझ्याकडे आणि छान जमतं त्यांचं, म्हणजे कॉम्पॅटेबल आहे. कन्फर्मेशन दिलं, या महिन्यात लग्न आहे त्यांचं. अरे मग तुम्ही जाणार का मॅम? अर्निंगचा जर विचार केला आपण तर त्याबद्दल आपल्याला की अनुभव सांगता येईल 2-3 मिनिटं? म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो अर्न करू शकत नाही, ठीक आहे, आपली काही अशी ऑडियन्स आहे की ज्यांना आयुष्यात खूप पैसा कमवायचा आहे, कारण आपण मोस्टली पैशावर व्हिडिओ बनवतो, शेअर मार्केटवर करतो, तर ती ऑडियन्स मनी ओरिएंटेड ऑडियन्स आहे. तर त्यापैकी जर लोकांना जर म्हणजे असं वाटतंय की मी खूप कष्ट करतोय आणि मला मी पैसा कमवू शकत नाही, असा प्रश्न घेऊन जर तुमच्याकडे आला स्पेसिफिक, तर तुम्ही त्यांना कन्सल्ट करू शकतात का? आणि दुसरी गोष्ट की एक अनुभव जर सांगायचा झाला की असं काही आलेलं आहे का आजपर्यंत आणि त्याचं रिझन काय होतं की का कमवू शकत नाही, तुम्ही दिलेल्या रेमेडीज. फिनान्शियल रिडिंग करताना मेजर आता या प्रश्नात काय की फिनान्शियल ब्लॉकेज का आहे, कशामुळे झाला, तो सॉल्व्ह कसा करायचा. मग इथे आधी तेच चेक केलं जातं की हा ब्लॉकेज त्यांना कधी बसून आला. म्हणजे आता याच करंट टाइम मधला आहे की वडिलांना पण होता. एक्झॅक्टली, की
प्रिव्हियस कधी काही जर घटना घडलेली आहे, लॉस वगैरे झालाय, आज सोडणे असं मॅम कळतं. हो, सगळं कार्ड म्हणून कळ. आणि फ्युचरमध्ये काय चान्सेस आहे, ते होईल का ठीक, त्याची ते म्हणजे तिथे पर्सेंटेज कळतं की कितपत या जन्मात त्याला सक्सेस मिळणार आहे या बाबतीत. ओके. त्याला समजा काही 10 करोड वगैरे मला जन्मात कमवायचे आहे, मग हे खरंच त्याला होणार आहे का, फ्युचर या बर्थ मध्ये होऊ शकणार आहे का. ओके. आधी एनर्जी मी अशा प्रकारे चेक करते आणि नंतर मग त्याची ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ते बघते. कारण बऱ्याचदा काही लोकांना त्यांना जितकं वाटतं तशा प्रकारचा प्रॉब्लेम तो सिव्हिअर नसतो, तेवढा गंभीर नसतो. ओके. मग हा कार्ड मधून कळतं की ती व्यक्ती कितपत खरं सांगते, ऍक्च्युअल अवस्था काय आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर गेले मॅम कडे एखादा प्रॉब्लेम घेऊन, तर तुम्ही 10% सत्य सांगतात की मला या व्यक्तीसोबत लग्न करायचंय, पण तुम्ही हे नाही सांगत की त्या व्यक्तीचं ऑलरेडी लग्न झाले. अशी प्रॉब्लेम आहे ना. एक अनुभव सांगते मी. क्लायंट जे होते मुस्लिम होते. आता त्यांचे बिलीफ्स वेगळे असतात, तरी पण ते टॅरो रिडिंग साठी आले. टॅरो रिडिंग घेतलं. मला त्यांचं सांगणं हे होतं की फिनान्शियल ब्लॉकेज आहेत, माझ्याकडे पैसाच येत नाही. आणि राहणीमान पण असं होतं एकदम की म्हणजे खरंच याच्याकडे नाही येत असं वाटते बघितल्यानंतर. पण मी कार्ड मध्ये बघते भरपूर सेव्हिंग आहे त्या माणसाचं, भरपूर सेव्हिंग भरपूर आहे. आणि ती वेळी सांगते माझ्याकडे पैसे येत नाहीत. साधा फोन वापरते तो याचा, तो असा फोन वापरते ती व्यक्ती आणि सांगते पैसे नाहीयेत. एकतर हे खोटं मला तिथे कळालं. आणि त्यांचे जे ब्लॉकेजेस आहेत ते अशा गोष्टी बोलण्यामुळे जास्त झाले. खोटं बोलून म्हणजे एक निगेटिव्ह एनर्जी तयार करतो आपण. प्रोग्राम झालं सबकॉन्शियस माइंड तेच की पैसा नाहीये. किंवा मग त्यांची कंप्लेंट काय असायची की माझ्या भावांनी मला फसवलं, 2 भावांनी मला फसवलं, किंवा माझ्या वहिन्या आहेत त्यांनी मला फसवलं, त्यांच्यामुळे असं झालं. पण हे कारण नव्हतं. खरं कारण जे आहे त्यांची स्वतःची मानसिकता आहे. त्यांना सतत हे दाखवायचं असायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण लोकांना प्रेझेंट असं करायचं की माझ्याकडे काही राहणीमानच तसं ठेवायचं. बरोबर. मग तुम्ही स्वतःहून ओढवून घेताय ना ती एनर्जी, स्वतःहून वातावरण बनवताय. तर टॅरो कार्ड्स हे अशाच प्रकारे काम करतात की तुम्ही माइंडसेट काय बनवलंय. ब्लॉकेज तिथेच असतं. प्रत्येक वेळी गरजेचं नाही की कोणी दुसरा माणूस येऊन काय करतोय किंवा कोणी काय ब्लॅक मॅजिक केले, गरजेचं नाही. बरोबर. आणि हेच सबकॉन्शियस माइंड रीड करतात कार्ड्स. करेक्ट. आणि माझं रीडिंग ब्लंट असतं, मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगते. मला रीडिंग करता येत नाही. जे जसं येईल ते तसं येईल असतं. आता वाईट वाटतं ऐकताना, पण फ्युचर मध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो. कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे रीडिंग जेव्हा येतात तेव्हा या घटना होतात. सांगते लोक दोघे मॅरिड असतात आणि एकमेकाच्या पाठीमागे दोघे माझ्याचकडे रीडिंग येतात, असंही होतं. म्हणजे एक कपल आहे ते दुसरीकडे आणि ते तुम्हालाच रीडिंग येतात, तुम्हाला दुःखाचं कळतं की दोघांचं चालू आहे. हो, हेही होतं. किंवा एक व्यक्ती मॅरिड आहे, दुसरा अनमॅरिड आहे आणि अचानक कोणीतरी एक जण माघार घेतो, मग यांची भांडणं सुरू होतात. मग त्यावेळी मी एका क्लायंटला असं सांगितलं होतं, सोडून दे, ती व्यक्ती खोटं बोलती. जी व्यक्ती मॅरिड आहे त्यांना सांगितलं होतं ती व्यक्ती खोटं बोलते, त्यांचे इंटेन्शन चांगले नाहीत, पण ऐकलं नाही त्यांनी. कारण विश्वास खूप जास्त त्या माणसावर माझ्यापेक्षा. काही दिवसानंतर रडत रडत फोन केला. मग नाही मॅडम, तुम्ही सांगितलं होतं ती व्यक्ती पळून गेली. मग मी तेच सांगितलं, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं सोडून द्या. बरोबर. तेवढं सांगून पण लोक काही वेळेला ऐकत नाहीत, पुन्हा इन्व्हॉल्व्ह होतात त्या व्यक्तीसोबत. जेव्हा ती व्यक्ती गोड बोलेल पुन्हा फसतात, पुन्हा रीडिंग असं होतं. हो, राईट. काही लोकांचं असं म्हणजे अतिप्रेम म्हणावं का काय, पण ते त्यांचे पण कर्म असतात ते, त्यामुळे ते होत असतं. बरोबर. मॅम, आता आपण ऑडियन्सचं प्रेडिक्शन केलं. आता मला एक रिक्वेस्ट आहे की आता मला माझं प्रेडिक्शन पाहिजे. हो, ऑफकोर्स होतच ते तसं की जेव्हा आपण टॅरो रिडिंग बघतो तेव्हा तो मोह होतोच की बाबा मला पण नाव आहे माझ्यासाठी. आणि हे थोडं इंटरेस्टिंग याच्यासाठी कारण ओशोचं आहे. करेक्ट. तर मला माझ्या युट्यूब जर्नी ही सक्सेसफुलच राहील का पुढं, किंवा तिच्यात ऑब्स्टॅकल येत जातील अजून मध्ये, तर याबद्दल मला विचारायचं. म्हणजे स्पेसिफिक या चॅनल बद्दल फक्त तुम्हाला युट्यूबचं हे चॅनल, फक्त युट्यूबचं बँटर विथ चेतन नावाचं. ठीक आहे, बघूयात काय येतं. आता इथे कार्ड आलेलं आहे हीलिंग.
ओके. आता हे कार्ड म्हणजे एक तर मॅच्युअर एनर्जी दाखवतं, हा. पण बरेचसे अजून चॅलेंजेस आहेत. बरेच म्हणण्यापेक्षा खूप चॅलेंजेस आहेत. ओके. आणि ते चॅलेंजेस एक्सटर्नल नाहीत, इंटरनल आहेत. आणि स्पेसिफिक चक्रांचे आहेत ते पण मी सांगते. हार्ट चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत. हार्ट चक्र आपल्या रिलेशनशिप दाखवतो, कुठलीही कोणी असो, म्हणजे समजा गेस्ट सोबत किंवा कोणी असेल. ओके. कोणाला पण माफ केलेलं नसतं, किंवा आपलं जिथे चुकलंय माफी मागितलेली नाही, किंवा आपल्या लहानपणी काहीतरी घडलेलं असतं ते आपण आठवणी ठेवून बसलेलो असतो. करेक्ट. अशा प्रकारच्या गोष्टी. सोलर प्लेक्सस चक्र जे आपल्या करिअर ग्रोथ साठी महत्वाचं आहे. ओके. किंवा आपले जे सोशल कनेक्ट्स आहेत ते रिप्रेझेंट करतं. फायनान्शियल ग्रोथ दाखवतं, मटेरियलिस्टिक ग्रोथ, तिथेही ब्लॉकेज दिसतो. हिलिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सबकॉन्शियस माइंड, थर्ड आय चक्र, तिथे प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही आता हे कार्ड बघाल, ऍडिशनली जेव्हा मी चेक करते, हे डिपर लेवलचं मी अजून सांगते तुम्हाला. ओके. आता या कार्ड मध्ये जर तुम्ही बघता, हा सोनेरी पंखाचा पक्षी आहे. बरोबर. हे पण तेच आहेत. काही फरक नाहीये. म्हणजे हे पण ब्लॉकेजेस आहेत. आता यातूनच कार्ड असं मल्टिपल याच्यात जर हे आले तर बर्ड्स नाही, हे पक्षी सेम आहे, हे उडतायत पण हा इथेच बसलाय. बरोबर. कारण त्याला कुठेतरी अजून हेजिटेशन आहे, भीती वाटते, डाऊट्स आहेत. मी खरंच जाऊ की नको, आत्ताच जाऊ की नको, उडू की नको. बरोबर. किंवा मला कम्फर्टेबल आहे का, कारण आता जिथे तो बसलाय तो त्याचा कम्फर्ट झोन आहे. मग मी हे सोडलं आणि बाहेर निघालो आणि तिथे काही झालं तर माझं हे पण, ही जागा पण निघून जाईल. म्हणजे आता मला जसा डाऊट येतो की मी अजून भारी स्टुडिओ करू का, अजून मोठा सेटअप करू का, आणि म्हणून ड्युअल माइंड होतं. ही खूप मॅच्युअर एनर्जी आहे एकदम. आणि इथे एकदम छोट्या मुलासारखी एनर्जी होते. असं एकदम अपोजिट हे होतं. राईट. ड्युअल माइंड होतं तिथे. बरोबर. म्हणजे एक्सटर्नल काही नाही की बाबा कॉम्पिटिशन होईल किंवा कॉम्पिटिटर कडून काही त्रास होतोय, नाही, असं काहीही नाहीये. इंटरनल मला थोडा कॉन्फिडन्स वाढवायचा. येस, कारण हे जे कार्ड आहे ही किंगची एनर्जी आहे. मग किंग कसा असतो, सगळं काही त्याच्याचकडे. बरोबर. त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. जसं मास्टरचं कार्ड आलं होतं, काही प्रमाणात ती रिपिटेटिव्ह एनर्जी आहे. फक्त तुम्हाला तुमच्या चक्रावर काम करावं लागेल. ओके. सबकॉन्शियस माइंड तुम्हाला पॉवरफुल करावं लागेल. सगळं काही तुमच्याच हातात आहे. बरोबर. करू शकतो, होऊ शकतो. त्याला कॉन्फिडन्स थोडा वाढवा. मॅम, जे तुम्ही सांगितलं कार्ड्स बद्दल खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे विदाउट स्टडी तर नाही होऊ शकत, खूप डीप स्टडी लागतो. जर तुम्हाला कन्सल्ट करायचं आहे मॅम सोबत, तर मॅम किंवा तुम्हाला शिकायचं आहे तर मॅमचे कोर्सेस पण आहे की जे तुम्ही शिकवतात. आणि तुम्हाला तुमचं फ्युचर प्रेडिक्ट वगैरे करायचंय तर त्या पण गोष्टी याच्यातून होत असतात. तर जो नंबर 91 684 45 535 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात, तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. मॅम, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.